नमस्कार विद्यार्थ्यांनो, टी टेबल टॉप आणि असेंब्लीवर टंग आणि ग्रू जॉइंट या विषयावर आपले स्वागत आहे। या टॉपिकच्या शेवटी तुम्ही जाणून घ्याल कसे टॉप प्लॅंकवर टंग आणि ग्रू जोडणे, कसे वुडन पेग तयार करायचे, कसे टी टेबल फ्रेम असेंबल करायचे आणि कसे टी टेबल फ्रेमवर टॉप प्लॅंक फिक्स करायचे। Materials, tools and equipments: sandpaper, wood screw, wood glue, hardwood, portable power circular saw machine, router tool, dado stack blade, chisels, mallet and hammer, measuring and marking tools, screwdriver, drilling machine, bar clamp, clamps, wooden mallet and block, sanding tools, finishing supplies. Process. फोल्डिंग रूल वापरून वुडन पीसेसच्या आकारासाठी तपासा। रेखाचित्रानुसार तुकड्यांना आवश्यक विड्थ आणि थिकनेस साठी स्क्वेअर प्लेन करा। 225x15x770 मिलीमीटर्सचे एक क्रमांक, 240x15x770 मिलीमीटर्सचे एक क्रमांक। रेखाचित्रानुसार टी टेबल टॉपच्या एकूण लेंथसाठी टंग आणि ग्रू जॉइंट मार्क करा। 225x15x750 मिलीमीटर्सचे एक क्रमांक, 240x15x750 मिलीमीटर्सचे एक क्रमांक। टंगचा भाग आणि ग्रूचा भाग दोन्ही तयार झाल्यावर रेखाचित्रानुसार टंग आणि ग्रू भागाच्या सरफेसवर गोंद लावा। ग्रू मध्ये टंगला इन्सर्ट करून टंगचा पार्ट फिक्स करा आणि अलाइनमेंट तपासा। अलाइनमेंट योग्य असल्यावर बार क्लॅम्प मध्ये क्लॅम्प करा। गोंद कोरडे होऊ द्या। प्लॅंकतून बार क्लॅम्प काढा। स्मूथिंग प्लॅंक वापरून टी टेबल प्लॅंक फिनिश करा। फोल्डिंग नियम वापरून टी टेबल टॉप प्लॅंकचा आकार 450x15x750 मिलीमीटर तपासा। टी टेबलाच्या 4 पायांवर सर्व मॉर्टिसेसच्या मध्यभागी ड्रिल होलची स्थिती बिंदू मार्क करा। आवश्यकतेनुसार वुडन पेग तयार करा। फ्रेम्सच्या तुकड्यांच्या एका साइड मॉर्टिसिस आणि टेनोन सरफेसवर समान रीतीने फेविकॉल लावा। बाजूच्या फ्रेमचे तुकडे व्यवस्थित असेंबल करा। बाजूची फ्रेम बार क्लॅम्प वर ठेवा आणि ती घट्ट करा। ड्रिल होलच्या मार्क पॉइंट वर ड्रिल होल मार्क करा।
वुडन पेगच्या सरफेसवर फेविकॉल लावा. प्रक्षेपित वुडन पेग कापून ड्रिल केलेल्या छिद्रातून वुडन पेग घाला आणि चालवा. दुसऱ्या बाजूच्या फ्रेमसाठी समान प्रक्रिया पुन्हा करा. इतर दोन बाजूच्या रेल्स, टॅनॉन आणि मॉर्टिसेस, डोवेटल सॉकेट आणि पिनच्या टॉप आणि बॉटमला गोंद लावा. दोन्ही चिकटलेल्या बाजूच्या फ्रेमला व्यवस्थित असेंबल करा. फ्रेम असेंब्लीवर बार क्लॅम्प ठेवा. बार क्लॅम्प घट्ट करा. मार्क पॉइंटवर ड्रिल होल करा. वुडन पेगच्या सरफेसवर गोंद लावा. ड्रिल केलेल्या होलतून वुडन पेग व्यवस्थित घाला आणि चालवा. प्रक्षेपित वुडन पेग कापून टाका. ड्रिलिंग असेंबल करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूच्या फ्रेमवर वुडन पेग फिक्स करण्यासाठी समान प्रक्रिया पुन्हा करा. टॉप प्लॅंकवर फ्रेम्सची मेजरमेंट्स मार्क करा. स्क्रू फिक्स करण्यासाठी ड्रिल होल बनवण्यासाठी प्लॅंकच्या टॉप प्लॅंकवर मेजरमेंट्स मार्क करा. मार्क पॉइंटवर ड्रिल भोक बनवा. टॉप प्लॅंकच्या टॉप सरफेसवर ड्रिल होलला काउंटर संक करा. सरफेसच्या पातळीच्या खाली बसेपर्यंत छिद्रातून स्क्रू ड्रिल करा. पुट्टीचा वापर करून ड्रिल केलेल्या सरफेस झाकून टाका. सँड पेपर वापरून टी टेबलची सर्व सरफेस स्मूथ करा. टी टेबल फिनिश करा. Prepare the wooden peg. बेंच हुकवर वुडन पेग ठेवा. फॉर्मल चिजेल वापरून पेग एका साइड टेपर करा. पेग वळवा आणि टेपर सरफेस खाली बेंच हुकवर ठेवा. फॉर्मल चिजेल वापरून सरफेसची दुसरी बाजू टेपर करा. इतर दोन बाजूंनी समान प्रक्रिया पुन्हा करा. बारा गुणांक 12 गुणांक 60 मिलीमीटर लेंथचे 16 नग मध्ये लाकडी तुकडे करा. या व्हिडिओमध्ये आपण शिकतो टॉप प्लॅंकवर टंग आणि ग्रू जोडणे, वुडन पेग तयार करणे, टी टेबलाची फ्रेम असेंबल करणे आणि टी टेबलाच्या फ्रेमवर टॉप प्लॅंक फिक्स करणे.